हॅलो हॅलो. हालचिक हालचिक बिनर वर्सेस शिवनसई या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात होतात. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. डीबीएन लाईव्हच्या वतीनं आपण पहिल्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पोहोचवलं जात आहे. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर राहुल यांना मात्र परतावं लागेल. तंबूच्या दिशेने किरणनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलेत. आउट. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय हाय मानाचा. आहे जाणता. थँक्यू. पहिल्या बॉलवरती आपण पहिल्यांदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला राहुलनं, परंतु पहिल्याच बॉलवरती किरणनं विकेट मिळवून दिली आणि पहिला धक्का जो आहे तो पहिला धक्का लागला टीम शिवनसई संघाला. प्रोफेसर पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. बिनार वर्सेस शिवनसई अगदी जवळून क्रिकेट आपण सातत्यानं त्या परिसराचा पाहिलेला आहे. आता शिवनसई आणि विनारमध्ये मॅच होतोय. शिवनसईनं काय किती इंटेननं 4 ओव्हरमध्ये रन बनवायला हव्यात. जबरदस्त यावेळेला किरण गोवारीचा अप्रोच इंटेंट जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. कारण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पहिल्या विकेटवर विकेट घेणं, पहिल्या बॉलवर विकेट घेणं हे मात्र त्याचं स्वप्न सातत्याने गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे एक अनुभवाचा खजिना असलेला असा गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला, एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. अकाउंट ओपन केलं जाईल. ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. प्राक्तन किनीच्या बॅटमधून येते 1 रन आणि संघ जाऊन पोहोचतोय 1 वर 1. महत्त्वाची जबाबदारी आता प्राक्तनच्या खांद्यावरती असणार आहे, कारण पहिली विकेट थोडी लवकर गमावल्यात. त्याच्यानंतर आता तो विचार विनिमय मैदानाच्या मध्ये केला जातो की कशा प्रकारे स्ट्राईक रेट वाढवता येईल, कशा प्रकारे रन बनवता येतील, याच्यासाठी प्रयत्न आहेत. ते प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. किरणला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतात. स्ट्राईक रेटवरती दीपक आहेत. दीपक आणि प्राक्तनी जोडी या संघासाठी नेहमी महत्त्वाची राहिलेली आहेत टीम शिवनसई संघासाठी. आता या मैदानावरती ते कशा प्रकारे खेळतात तेही पाहण्यासारखं असणार आहेत. पुढील बॉल फटका तर खेळलाय, सजवलाय, बॉल चाललाय. त्या ठिकाणी डी झोन मध्ये निघून जाईल का, तर पंच हो सांगतात की डी झोन मध्ये बॉल निघून गेलाय. धावा प्राप्त होतील या बॉलवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 2 धावेने. एकूण धावा धावफलकावरती 3 धावा 1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. दीपक आणि प्राक्तन या जोडीला प्रमुख एक चांगली भागीदारी मैदानाच्या मध्ये रसावी लागेल. हो डेफिनेटली. ज्या पद्धतीने आता दीपक मडवीचा जो अप्रोच इंटेंट आहे तो मात्र मोठा धावा करण्याचा प्रयत्न त्याचा जरूर असेल, कारण या खेळाडूकडे सुद्धा ते शॉर्ट सिलेक्शन आहेत आणि मोठी भागीदारी रचण्याची हीच ती महत्त्वपूर्ण वेळ आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला चांगला फटका आहे. फाईन लेगला चेंडू निघून जाईल आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या दिशेने वळताना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर आतापर्यंत 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवतायत. जाणता राजा चषक खारडी. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहत आहेत. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व रजा घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक स्पर्धेचं बिगुल वाजेल. 5 लाखाची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 3 दिवस ग्रामीण, 2 दिवस शहरी आणि 2 दिवस ऑल इंडिया ओपन असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर प्राक्तन किनीच्या बॅटमधून ज्या पद्धतीने धावा येत आहेत. दीपक मडवीच्या 5 रन 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत त्याने धावा केलेल्या आहेत. प्राक्तन किनी एक असा खेळाडू आहे की कमी वेळेत कमी वयामध्ये चांगलं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न, एक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव जरूर पाहायला मिळतो आणि तो सुद्धा आता अग्री प्रीमियर लीगची वाट पाहत असेल, कारण 12 ते 18 जानेवारी या कालावधीमध्ये अग्री प्रीमियर लीगचा तडका पाहायला मिळेल. 2026 यंदा स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात. धन्यवाद दिलीपजी भगत साहेब, आपण उपस्थित राहिलात, वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर जयजी माळी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संपूर्ण महिला वर्गांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून जाणता राजा चषक खारडी 2025-26 मध्ये आपलं सहर्ष सुस्वागतम. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला कंप्लीट झालेला आहे आणि पहिल्या षटकाचा विचार करता धावा झालेल्या आहेत त्या आत्तापर्यंत 6 या धावसंख्येवर. 6 ला 1.
पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 6-1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जसं आपण प्राक्तनचा उल्लेख केलात, सुरुवातीला अंडर 18च्या स्पर्धा असू द्यात, अंडर 21च्या स्पर्धा असू द्यात, या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना नेहमी चांगला खेळ दाखवला होता. तो प्राक्तन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि जसं आपण लेदर बॉलचा उल्लेख केला की या खेळाडूचा लेदर क्रिकेट देखील प्राक्तननं मात्र खूप चांगलं खेळल्यात. शिवनसईपासून जो जाऊन प्रवास त्यानं केलात, अगदी जुदानीचं मैदान असू द्यात, विरारचं मैदान, त्या मैदानावरती सातत्यानं आपण क्रिकेट खेळत असताना प्राक्तनला पाहिलेलं आहे. त्यामुळे आता या कोसमाईच्या अगदी खार्डीच्या गावामध्ये आल्यानंतर तो कशा प्रकारे खेळ साकारेल या 4 षटकांमध्ये, त्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. 1 ओव्हर 6 रन 1 विकेट. दीपक आणि प्राक्तनची जोडी आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर समीर दाखवत असताना पाहायला मिळतात दुसऱ्या षटकांमध्ये. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवरती समीर, स्ट्राईकनवरती दीपक, नॉन स्ट्राईकनवरती प्राक्तन. चला जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आजच्या दिवसामध्ये एकूण 12 संघ खेळणार आहेत. पहिलाच बॉल फटका सजवलाय, चाललाय त्या ठिकाणी पंचांचा सिग्नल. मिळतील धावा 6 बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. अवतरली भूमी बरी आली सोन्याच्या पावलानी, अवतरली भूमी बरी आली सोन्याच्या पावलानी. अगदी कोल्ह्यांच्या तीरावर हात ठेवलंय कोसमाई आईनी, अगदी कोल्ह्यांच्या तीरावर हात ठेवलंय. थँक्यू. ज्या षटकाराची मैदानाच्या मध्ये गरज होती तो षटकार दीपकच्या बॅटमधून आला. धावफलकावरती धावा वाढवण्याचा प्रयत्न. डबल फिगरमध्ये सध्या धावसंख्या 12. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या मध्ये होणार. धावेंची लयलूट मैदानाच्या मध्ये होणार. गोलंदाजांचा देखील बोलबाला राहणार. चंदूदादा आपलं स्वागत आहे. चंद्रकांत भोईर या ठिकाणी आपण बॉल पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र वेगवान बॉल पाहायला मिळाला. सरळ पाठीमागे निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आहेत 12 धाबा. आमचे मित्र सध्या विनायक भोईर या मॅचचा आनंद घेतात. विनायकजी आपलंही स्वागत. महादेव आपलंही स्वागत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला जातोय. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत 12. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 4 ओव्हरची मॅच सुरू आहेत. सेकंड ओव्हर हे प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय. समीर तयार पुढील बॉल घेऊन. पटका पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे बॉल चाललाय. त्या ठिकाणी पंच दर्शवत आहेत 2 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. डिक्लेअर झोनमध्ये बॉल निघून गेला. 2 धावा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 14. 1 गडी बाद. 2 बॉल निर्णायक असणार आहेत. आतापर्यंत जवळपास जशी सकाळी सुरुवात झाली अजून 1-2 तास नसतील झाले आणि या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण जवळपास 5000 पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत DBN लाईव्हला ही संपूर्ण स्पर्धा एन्जॉय केलेली आहेत. हा आकडा सातत्याने वाढत जाणार आहे. सकाळच्या 2 तासामध्ये जवळपास आपण 5000 पार केलेले आहेत. म्हणजे मंगळवारपासून रविवारपर्यंत तुम्ही विचार करा 6 दिवसामध्ये भरपूर सारे प्रेक्षक वर्ग जे आहेत ना ते या मॅचचा आनंद घेणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 15 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. जसा DBNचा प्रवास त्या वानखेडे स्टेडियमवरती एक स्वप्न प्रत्येकाचं असतं आणि ते स्वप्न अगदी साकार झालं. समालोचनाची संधी आम्हालाही त्या मैदानावरती मिळाली. DBN लाईव्हचं तो उत्कृष्ट कव्हरेज, डिसेबल संघाची ती स्पर्धा आणि DCCIचं खास करून रविकांत चव्हाण सर, रवीजी पाटील आणि एंटायर टीम यांनी अगदी दाखवलेला तो विश्वास DBN लाईव्हनं मात्र अगदी कंप्लीट केला. 15 धावा 1 गडी बाद. 1.5 चेंडू. शेवटचा बॉल बाकी असेल या दुसऱ्या षटकातील. फटका खेळलाय प्राक्तननं. बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिगेस्ट सिक्सर मैदानाच्या मध्ये ठोकलाय. 2 ओव्हर 21 रन. व्हॉट अ शॉट. कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्ण सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 21. पहिला 12 बॉलचा खेळ प्रमोद सर संपलाय. पहिला 12च्या बरोबर उलट्या केलं तर 21 धावा ह्या धावफलकावरती लगावल्यात. जबरदस्त भव्य यावेळेला षटकार आला आणि भव्य स्वागत केलं ते प्रवीण भोईर
साहेबांचा आणि नितीन माळी साहेबांचा या व्यासपीठावर आपण पाहू शकतायत. 2 षटकांचा खेळ झाला आणि 10.50च्या सरासरीने अतिशय चांगली बेधडक बॅटिंग करत असताना 21वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. महादेव यांना आपण पाहत आहेत. जबरदस्त एक व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू, क्रिकेट प्रेमी नेहमीच आपण पाहू शकतायत. विनायक भोईर असतील, संपूर्ण खार्डीकर यांचा आजपासून मात्र ही स्पर्धेची पर्वणी आपल्याला पाहायला मिळते आणि स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आता प्राक्तन किनी देत असताना त्याच्या बॅटमधून प्राक्तन किनीचा एक अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. टायमिंगच्या जोरावर खेळण्याची तयारी दाखवली. जसा बॉल आला त्याच बॉलला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्थातच कृपेश पाटील आपण पाहतायत, खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या की विकेट फास्ट आहे आणि त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याची जरूर चुणूक दाखवू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. महिला वर्ग थांबायचा आहे. आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. रेखा भोईर मॅडम, माजी सरपंच आहेत गुलाब पाटील मॅडम, ज्योती पाटील मॅडम, शकुंतला भोईर मॅडम आणि रोशनी भोईर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूया. या रेखा भोईर मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता, माजी सरपंच यांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करेन शकुंतला भोईर मॅडम, आपण आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. माजी सरपंच मॅडम आपण पाहत आहेत. रेखा भोईर, नारी शक्तीला सलाम आणि नेहमीच या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहतात. दैनंदिन जीवनात वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि त्या क्रिकेटच्या प्रती वेळ काढत असताना आपण पाहत आहेत. रेखा भोईर मॅडम यांचं, माजी सरपंच यांचं यथोचित स्वागत सन्मान. शकुंतला भोईर मॅडम, मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. नारी शक्तीला सलाम. या आपण रेखा भोईर मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. माईची उबदार शॉल हा सन्मान आहे आमच्या नारी शक्तीचा आणि सुंदर पद्धतीने या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करीत आहोत. चंदू भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, एक चांगले क्रिकेटर, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्यानंतर गुलाब पाटील मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी ज्योती पाटील मॅडमला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. गुलाब पाटील मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी ज्योती पाटील मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मायेची एक प्रेमळ शॉल. दरम्यान संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22ला 2. आत्तापर्यंत 23 धावा झालेत. तर 2 गडी बाद. दीपक 14वर खेळतोय आणि ते नारी शक्तींचा, माता भगिनींचा सन्मान या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत. त्यानंतर ज्योती पाटील मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रोशनी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. नितीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. नितीनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. आपण रोशनी भोईर मॅडमच्या शुभ हस्ते आपण ज्योती पाटील मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर रेखा भोईर मॅडमला मी विनंती करेन आपण शकुंतला भोईर मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान करावं. या शकुंतला भोईर मॅडमचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. खार्डी गाव म्हटलं तर इथे यथोचित तुमचा मान सन्मान हा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये सकाळी औक्षण करण्यासाठी उपस्थित झालेल्या संपूर्ण या आपण शकुंतला भोईर मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. अगदी योगच भेटीचा. आणि त्यानंतर मी विनंती करेन रोशनी भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी गुलाब पाटील मॅडम यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, काय फटका खेळलाय, क्लास. जसा बॉल मात्र दीपकच्या बॅटमधून निघाला त्या बॉलला त्याने प्रत्युत्तर देत असताना पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी कणखर षटकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग, सुपर. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. स्विच केलं स्वतःला, ग्रीप बदलली, बॅटची पोझिशनमध्ये आले. जणू काही या बॉलला
उजव्या हाताच्या फलंदाजाने पॅरेलल शॉट खेळलाय की काय, परंतु हा रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. स्विच इटचा एक देखणा फटका. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. 31ला 2, 3 षटकांच्या समाप्ती अखेर. काय बॅटिंग केले धनंजय. ज्या पद्धतीने दीपक मडवी हा एक चांगला उत्तम दर्जाचा खेळाडू पाहायला मिळतो. सुपर बॅटिंग, सुपर. परफेक्ट 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलात आणि वॅगन व्हील सध्या जर स्क्रीनवरती आपण पाहिलं तर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत. 11 बॉलमध्ये 20 धावेची इनिंग त्यानं साकारल्या आहेत. षटकार जो होता तो नुकताच आपण पाहिला तर एक ऑन साईडला एक ऑफ साईडला 2 षटकार हे मैदानाच्या मध्ये त्यानं ठोकले होते. 3 ओव्हर 31 धावा 2 गडी बाद. पंकज आल्यात. पंकजचा पहिला बॉल थोडा भन्नाट वेगाने पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडा खाली राहिला आहेत कारण ही विकेट अशी आहेत बॉल पडल्यानंतर काही खाली राहणार काही उसळी घेणार आणि मैदानाच्या मध्ये तुमची अग्निपरीक्षा घेणारी ही विकेट प्रमोद सर आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. यस धनंजय, डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहताय दीपक मडवी थांबणार नाहीयेत. एका साईडला प्राक्तन बाद झाल्यानंतर ओंकारला राजेश घरत यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला कडक शॉट पाहायला मिळतो. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक. ओंकार घरतच्या बॅटमधून येतोय एक क्लास पॉवरफुल शॉट. षटकार. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाचं थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. ओंकारचा फटका प्रॉपर कनेक्शन होता आणि बॅट मध्ये आलेला बॉल त्याला पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय हवेमध्ये. विकेट किपर येत आहेत घेत आहेत झेल. धावफलकावरती धावा आहेत 37. 37 वरती 3रा विकेट गमावलाय टीम शिवनसई संघानं. आउट. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमींच्या हृदयामध्ये. 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 थँक्यू. चांगला बॉल होता. पंकज पाटील गेली कित्येक वर्ष जवळजवळ 15 ते 17 वर्षांचा 20 वर्षांचा अनुभव असलेला असा गोलंदाज आहे पंकज पाटील. आपण पाहताय त्याचेच बंधू आशिष पाटील सुद्धा याच टीममध्ये खेळताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळाले. किरण गोवारी सारखा खेळाडू, अभिसारखा खेळाडू आपण पाहतायत. एक सुनील पाटील बादल यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. म्हणजेच हे खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांना सहाय्य करताना आणि हेच खरं उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. संजय घरत जसं राजेश घरत आणि संजय घरतचा मी सातत्याने उल्लेख करत असतो की खेळाडूंना घेऊन चालणारे हे मात्र कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच म्हटलं जातं की सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो आणि सर्वोत्तम खेळाडू तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. विकास जिकिनी या ठिकाणी उपस्थित झालेत. विराथन खुर्दवरून खास करून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि विराथन खुर्द संघासाठी ते बॅकअप राहिलेत. इथे विकेट डाऊन संजय घरत बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी. पंकज पाटीलचं कौतुक करेन. जरी षटकार आला धनंजय परंतु त्याने जिद्द आणि धैर्य सोडलेलं नाही आहे. इथे चांगली गोलंदाजी करत असताना संजय घरतसारख्या एक मातब्बर खेळाडूला त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जरूर धाडलं गेलं. अर्थातच पॅव्हिलियनच्या रस्त्याला यावेळेला जात असताना विकेट डाऊन. हो भारताचा तो कॅप्टन झालाय टेनिस क्रिकेट मध्ये. त्याच्या धुवागार बॅटिंग ना केलाय जलवा दुनियेमध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला. मागील बॉलवरती संजय घरत जे शिवनसई गावचे उपसरपंच आहेत त्यांना मात्र सध्या बॅक टू डगआउट मध्ये परतावं लागलं. पंकज वेलकम, आपलं स्वागत. 37ला 4 विकेट, 3.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर रवींद्र दाखल होताना पाहायला मिळतात. हॅट्रिक ऑन आहे सध्या. फटका खेळला चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉलला जोपर्यंत फील्ड करतील एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 38. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. प्रमोसर धावसंख्या 38 झालाय. 38 मधून 40च्या पार जाणार की 40च्या आत. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 बॉल हाताळले गेलेत. या बॉलवर दीपक मडवीचा एक अप्रोच इंटेंट असेल की षटकार यावा. फुल टॉस बॉल होता. पंचांकडे अपील केली परंतु राकेश राव सर शुअर नाही आहे त्या ठिकाणी सांगतायत. नॉट आऊट. लेग बायचा इशारा. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघ
नायक या कोपर टीमचा कॅप्टन आणि जय महाराष्ट्र भाताने, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. अक्षय साटम तुमच्या समोर जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्समध्ये धनंजय असतील आणि अक्षय साटम प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये. चला कोपर आणि जय महाराष्ट्र भाताने. खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. आहे यायचे नितीनची बाळी. जय महाराष्ट्र भाताणे आणि कोपर असा नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. मॅच नंबर 3. दोन्ही टीम आल्यात का कॅप्टन? जाणता राजा चषक 2025-26 हे शानदार आयोजन नियोजन आपण पाहतोय आणि या परिसरातील सर्वात मोठा ग्रुप म्हणजे जाणता राजा ग्रुप. एक वेगळी खासियत आहे या ग्रुपची आणि नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून येणारा हा ग्रुप आहे जाणता राजा ग्रुप. महेश भोईर आणि संपूर्ण त्यांची टीमची ही मेहनत. आणि मागील वर्षी सांगितलं होतं की यंदा काहीतरी वेगळं आयोजन नियोजन, तर 1 लाखाची ही भव्य दिव्य स्पर्धा आपणास पाहायला मिळते. जबरदस्त नीटनेटकं साफसुथरं हे आयोजन नियोजनाने आकर्षित करणाऱ्या ह्या ट्रॉफीज आपण पाहू शकता. या स्पर्धेला 4 चांद लावतायत. भातानी टीमचा कर्णधार आणि कोपर टीमचा कर्णधार त्वरित यायचं टॉस करण्याकरता. मॅच नंबर 3. मला वाटते दोन्ही कॅप्टन सध्या तरी उपस्थित नाही आहे. पुन्हा एकदा जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. धनंजय पाटील त्या ठिकाणी जॉईंट असतील. थँक्यू DBN लाईव्ह. ज्या ज्या संघाची नावं या ठिकाणी घेतली जातात त्यांना विनंती आहेत, प्लीज आपण दिलेली वेळ आहे त्या दिलेल्या वेळेवरती या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. कारण आज आता भाताण्याच्या संपूर्ण परिसरातील असलेले संघ आहेत त्यांना तुम्ही मैदानाच्या मध्ये अनुभवणार आहात. त्यांचा खेळ तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहणार आहात. सध्या टार्गेट 40 धावेंचं हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. 39 झाल्यात. परंतु जसं म्हटलं ना की हे खार्डीचं मैदान आणि खार्डीच्या गावामध्ये आल्यानंतर तो क्रिकेटचा माहोल थोडा वेगळा असतो. आता या मैदानावरती तुम्ही क्रिकेट खेळत असताना जसं सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली त्यावेळी थोडं षटकार चौकार कमी आले. परंतु जशी दुपार होईल ना, दुपारचं सत्र चालू होईल, षटकार चौकारांची चौफेर आतिषबाजी ही तुम्हाला सातत्याने पाहायला मिळणार. प्रत्येक दिवशी नवनवीन गट या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकणार आहात. जाणता राजा चषक खार्डी स्पर्धेची ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण आणि समीर ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहिला षटक फेकण्यासाठी राहुल तयार आहेत. कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने अक्षयजी साटम यांचा आवाज आहे, तो आवाज आपण ऐकणार आहात. यात पूर्वी आपण एक गोड आवाज प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकलात. चोवीस बॉल 40 धावा हे या मॅचचं समीकरण स्क्रीनवरती अगदी दाखवण्यात आलं. येणारे 24 बॉल 40 40 धाव्यांची गरज असणार आहे. स्ट्राईक एनवरती बॅट्समन किरण, नॉन स्ट्राईक एनवरती समीर. जय हनुमान भिनार एक जुनं जाणतं अगदी नाव, एक चांगलं क्रिकेट खेळणारं खेळाडू म्हणून देखील या संघाकडे पाहिलं जात आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता तो निसटलाय. धावफलकावरती एक सिंगल कंप्लीट. पहिल्याच बॉलवरती किरण सारख्या महत्वाच्या खेळाडूला अक्षय जीवनदान मिळालाय. नक्कीच इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता पॉईंटच्या वरून आणि अगदी बॅटरने आशा सोडली होती की त्याला वाटलं की हा विकेट जाणार, कॅच घेणार, परंतु कॅच सुटलेला आहे. अवघड झेल होता आणि त्या कारणास्तव हा कॅच सुटला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये सातत्याने आपण पाहतोय बराच काळ चेंडू हवेत राहिला, कुठेतरी हा कॅच सुटला आहे. पुढचा बॉल वेगवान, भन्नाट वेग, टिचून मारा आणि इथे मात्र हा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळतो. काय वेग होता या बॉलमध्ये, राहुलची खासियत आहे. म्हणून म्हटलं की अक्षय या मैदानावरती तुम्ही ज्यावेळी गोलंदाजी करतायत त्यावेळी परफेक्ट तुमचा प्लॅन तयार आहे. कुठली लेन तुम्हाला हाताळायची आहेत, कशा प्रकारे बॉल टाकायचे आहेत, कुठे डिलिव्हर करायचे आहेत आणि कुठे बॉल पडल्यानंतर तो वेगानं जाणार, याही गोष्टीकडे सध्या मैदानाच्या मध्ये लक्ष केंद्रित केलं जात आहे. समीर स्ट्राईक एनवरती, राहुल तयार. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं अगदी बाहेर आले
एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये अगदी पंचाने सांगितलंय डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट डॉट आधी शफल झाले होते आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्ये आले. त्यामुळे पंचाने त्या गोष्टी पाहिल्या, निराळल्या आणि सांगितलं डॉट बॉल. चेंडू क्रमांक चौथा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर कडे कडे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार, बिग हिट. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जितक्या वेगानं बॉल आला तितक्याच वेगानं त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं समीरनं. कारण ज्या वेगानं त्यानं फोर्स केला बॉलला, सरळ बॅटने खेळलं, व्ही शेप मध्ये खेळलं. आणि तुम्ही ज्यावेळेस सरळ बॅटने क्रिकेट खेळतात ना, ते फटके पाहण्यासारखे असतात. ते समीरनं मात्र मैदानाच्या मध्ये दाखवून दिलेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 7 धावा, टार्गेट 40 आहेत, इंटेंट क्लिअर आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा घ्यायच्याच आहेत. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती 8. अक्षय पण सातत्यानं काही माहिती देतोय की 10च्या सरासरीनं खेळ 40 धावा तुम्हाला करायच्या आहेत. पहिल्या 5 बॉलमध्ये सुरुवात तुम्ही 8 केल्यात, ज्यामध्ये एक षटकार, 2 सिंगल आणि 2 डॉट बॉल पाहायला मिळाल्यात. आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील होते. त्यांना देखील 10च्या आत जो आस्किंग रिक्वायर रन रेट आहे ना तो वाचवायचा आहे. त्या कारणास्तव इथे इक्वल मॅच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला बॉल, थोडासा जर पाहिलं अगोदर खेळण्याचा इरादा केला, बॅट अगोदर आली, बॉल लेट आला आणि त्या कारणास्तव हा डॉट बॉल येतोय. म्हणजे जे रिक्वायर रन रेट 10चा जो मेंटेन करायचा होता ना, इथे 8 धावा आल्यात. म्हणजे शेवटच्या बॉलवरती राहुलने कमबॅक केलाय. 1 ओव्हर 8 धावा, एकही गडी बाद नाही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आहे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय लय मानाचा. आहे जाणता राजा. थँक्यू. स्क्रीनमध्ये दृश्य आपण पाहतात 18 बॉलमध्ये 32 धावेची गरज आहे त्या मॅचला जिंकण्यासाठी. आणि बरोबर जाणता राजाचा जो फ्लॅग आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी तो फ्लॅग त्या ठिकाणी मात्र फडकताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हर 8 धावा, विकेट नाही गमावली. जयनुमान भिनारसाठी सर्वाधिक जमेची आणि महत्वाची बाब काय अक्षय, तर त्यांनी विकेट नाही गमावली. दुसरी गोष्ट, ओमसाई गावदेवी शिवनसाई विचार करतायत. त्यांना 10च्या खाली रोखायचं होतं, जसं आपण उल्लेख केला की 10च्या खाली रोखायचं होतं, त्यांनी तो प्रयत्न केलाय. पण दुसऱ्या बाजूनं भिनारनं विकेट नाही गमावली, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आणि गोलंदाजचं कौतुक करेन कारण की पॉवर प्ले होता आणि पॉवर प्लेमध्ये इतकी चांगली गोलंदाजी त्याने केले. 8 धावा खर्च केलेत, म्हणजेच वेल अँड गुड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई गावदेवी शिवणसाई संघाच्या माध्यमातून. ओमकार आलाय बॉलिंग मार्कवरती, षटक क्रमांक 2 घेऊन. पहिला बॉल, आता ओमकारचा हा बॉल ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला, पॉइंटला बॉल आलाय, फिल्डर येतोय, डायरेक्ट हिट करायचं होतं आणि इथे पाहता पाहता सिंगलला डबलमध्ये लगेच कन्वर्ट केलंय. अजूनही इथे पाहिलं गेलं तर लेट्स सी अंपायर डिसिजन. डिक्लर झोनच्या दिशेने गेलाय पंच. बॉल पाठीमागच्या दिशेने डिक्लर आहे, तिथे 2 धावा असतील आणि नक्कीच या डिक्लरेशन झोनच्या बाहेरून बॉल अडवलाय. लेट्स सी, पंच विचार करतीलच आणि संयोजन समिती ही सर्व माहिती देतील. परंतु फटका थोडा फसला होता, पॉइंटला बॉल गेला होता, डायरेक्ट हिटचा इरादा होता, हिट झाला नाही, बॅकअप झाला नाही आणि त्यानंतर मात्र जो फिल्डर आला त्याने बॉल अडवण्याचा इरादा केला. दोन धावा येत आहेत, डिक्लर झोनच्या दिशेने बॉल निघून जातोय आणि म्हणूनच या 2 धावेने धावफलक पुढे येते 10 धावा. रिक्स घेतली होती धनंजय या धावे करता. बघूया आता पंच काय इशारा करत आहेत. पंच आमचे आयोजक आहेत, पंच आयोजक माहिती देत आहेत. पंच
धावांवरती. तिथे धनंजय 3 धावा येत आहेत. कारण त्या ठिकाणी आपण पहिला तर धावण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी बॅटर धावत होते त्यावेळी तो बॉल जो आहे तो बॉल डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी निघून गेला. त्यामुळे पंचाने सांगितलं की 3 धावा. धावफलकावरती धावा त्या 11 धावा स्कोर कार्डवरती लगावण्यात आल्या. जय हनुमान बिनार या संघाची धावसंख्या. ओमकार तयार. ओमकारचा कोलवट टप्प्याचा बॉल होता. पाठीमागे विकेट किपर बीट होत आहेत. भन्नाट वेग मात्र मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला जातोय. पंच बाईचा इशारा घोषित करतायत. बाईच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 12. अक्षर 40 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. 40 धाब्याचा पाठलाग जर या खऱ्या अर्थाने एका बाजूने जर पाहिलं ना तर थोडा कठीण आहे. पण दुसऱ्या बाजूनं ज्या सरासरीनं मैदानाच्या मध्ये जय हनुमानचा संघ चाललाय ना तर तो सोपाही आहे. कारण 1.2 ओव्हरमध्ये तुम्ही 12 घेतल्यात त्यामुळे त्या धावसंख्येच्या आव्हानापर्यंत जाऊ शकता. आणि महत्वाची गोष्ट आहे की विकेट गमावलेला नाहीये म्हणून पार्टनरशिप बिल्ड होते हे चेसिंग करत असताना. पुढचा बॉल वेगाने खेळलाय. मोठा फटका हवेत चेंडू. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येईल. काय जजमेंट घेतलाय. काय कॅच घेतलाय. अप्रतिम कॅच. महत्वाचा विकेट. पहिला विकेट 12 या धावसंख्येवरती. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर असतात सोबत जय पाटील आयोजक थँक्यू. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पहा पुन्हा एकदा कशा प्रकारे बाद झाल्यात. फोर्स करण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये बॉल खेळला. क्षेत्ररक्षक दूर होते पण प्रत्येकाला महादेवची आठवण झाली. कारण महादेव पण असाच पोचतो कॅचवर. ज्या पद्धतीनं तो क्षेत्ररक्षक पोचला होता त्या प्रकारे महादेवही पोचत असतो. आणि बरोबर त्यांना पाहिलं तर खूप सुंदर झेल टिपलायत. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतं. धावफलकावरती धावा. ऍक्शन रिप्लेमध्ये अगदीच तुम्हाला स्लोली दाखवलं जातं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. हे डीबीएनचं खऱ्या अर्थानं श्रेय आहेत. म्हणजे या वर्षामध्ये डीबीएननं खऱ्या अर्थानं काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं लेग बिफोरसाठी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पाहण्याचा प्रयत्न डीबीएनच्या वतीनं झाला आहे. प्लेयर पोझिशन वॅगन व्हील आज डीबीएन लाईव्हचं भरपूर सारे चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्याची चर्चा आम्ही करू. पुढील बॉल फटका खेळलाय. सुंदर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा निवडलाय. आणखीन एक झेल टिपत असताना बॅक टू बॅक विकेट जे आहेत ना त्या मैदानाच्या मध्ये गमावल्या जात आहेत. टीम जय हनुमान बिनारच्या माध्यमातून आउट. असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा आयोजक शैलेश थँक्यू. किनी ऍक्शन रिप्लेमध्ये पाहिलं तर जोराने फोर्स करण्याचा इरादा होता. सरळ लॉंग ऑनला हा फटका पाहिला आणि तिथे मात्र फिल्डर डाऊन दी बॉल. जबरदस्त कॅच. बॉडी बॅलन्स अप्रतिम पाहिला आणि त्यानंतर मात्र विकेट गेलाय. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. ओमकारच्या या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी. 12 धावा 2 विकेट 4 बॉल झाल्यात. 40चा पाठलाग करत असताना अजूनही संघर्ष करावा लागतोय बॅटिंगवाल्या संघाला. त्याचं कारण आहे सुरुवातीचे 2 विकेट आता जात आहेत या ओव्हरमध्ये. नाही विकेट जातात. ज्यावेळी विकेट जातात त्यावेळी तो दबाव दडपण प्रेशर सर्व काही क्रिएट होत असतं. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 वरती धावसंख्या धावफलकावरती रोखण्यात आल्या आहेत. 28 पर्यंत अजून जायचं आहे. तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत जवळपास 14. फटका खेळलाय. आल्या श्रेणी आक्रमण केलंय. पंकजच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कडक बेधडक सिक्सर. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंड वर थँक्यू. समोर ठेवला होता आणि या बॉलला बरोबर आपल्या स्लॉटमध्ये घेऊन दिलंय. जबरदस्त फटका. स्टँड अँड डिलिव्हर. कडे खेळलाय. अप्रतिम नेत्रदीपक स्ट्रोक. ब्रिलियंट स्ट्रोक. 18 धावा 2 विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा आता पंकज कमबॅक करतो. आल्या षटकारांशी स्वागत करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर ही लेंथ बिघडली. ही लाईन बिघडली. त्याचं कारण आहे अगोदरच्या बॉलवरती आलेला षटकार. ज्या गोलंदाजाने 2 विकेट घेतल्या आता त्याला प्रश्न विचारलाय. षटकार आल्यानंतर दबाव आता गोलंदाजावरती येतोय. ओमकारवरती येतोय. 19 धावा 2 विकेट 5 बॉल. भरपूर वेळा समालोचन करताना अशा पण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ज्यावेळी तुमच्या बॉलवरती षटकार येतो त्यावेळी असे अनेक सारे गोलंदाज आहेत ते दबावमध्ये दिसत आहेत दडपणमध्ये दिसत आहेत. बागपुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे जोपर्यंत संजय घरत या बॉल फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 10ची सरासरी मेंटेन करायची होती. 2 ओव्हरमध्ये 20 केल्यात. आता बरोबर 12 मध्ये आणखीन 20 करायच्या आहेत. 10च्या सरासरीनंच धावा 20 करायच्या आहेत. काय इथून जय हनुमान बिनारचा संघ या धावसंख्येपर्यंत पोहोचेल की 12 मध्ये 20 शिवसेनेचा संघ रोकेल याची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये होणार आहेत. एक छोटंसं संगीत घेऊया डीजेच्या माध्यमातून आणि येऊयात 12-20.
करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच नंबर 4 कडे आपण वळणार आहोत. जयनमान स्पोर्ट्स शिरवली आणि त्यांच्या अपोजिट आहे धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोन्ही टीम रेडी राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये येण्याकरता. जयनमान स्पोर्ट्स शिरवली आणि त्यांच्या अपोजिट आहे धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप. होणारा हा नेक्स्ट मॅच. येणारे 12 बॉल 12 मध्ये पाहिजे 20. 12 मध्ये 20 बनलेत धनंजय सर आणि 12 मध्ये 20 पाहिजे तोच आकडा येतोय या मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट सुद्धा गेल्यात. 2 ओव्हर झाल्यात. एकंदरीत 50-50 मॅच. अगदी 50-50 50-50% वाला आहेत. आता 50-50 बिस्किटाची प्रत्येकाला आठवण झालं आहे कारण ज्या प्रकारचा मॅच सुरू झाला आहे. 12 बॉलमध्ये 20 धावेचं लक्ष आहे. समीर पंकजमध्ये आता पार्टनरशिप भागीदारी रचण्याचं काम झालं आहे. एकानं 10 बनवल्यात दुसऱ्यानं 7 बनवल्यात आणि दोघांनी मिळून 17 केल्यात. आता 17 मध्ये आणखीन 3 केल्या तर तुमच्या 20 होणार आहेत. पाहूयात 12 बॉलमध्ये 20 धावेचं लक्ष आहेत. एका बाजूनं भिनार दुसऱ्या बाजूनं शिवनसई की भिनार. 12 चेंडू 20 धावेची गरज. स्ट्राईक वरती पंकज तयार आहेत. गोलंदाज देखील तयार आहेत. पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉलला हवेमध्ये खेळलाय. उंच गेलाय. दूर गेलाय का पाहूया. दूर नाही गेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. झेल टिपलाय. पंकजला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. आउट. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा परदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा परदीन काझी. महत्वाचा विकेट गेलाय. पंकजच्या बॅटमधून एक षटकार आला होता परंतु त्यानंतर हा ब्लाइंड स्ट्रोक. अगोदरच मूड बनवला होता की आडव्या बॅटने खेळणार. डिस्टन्स जे होतं ते कमी पडलं. एलिव्हेशन प्रॉपरली नाही आणि बरोबर प्रमोदने हा झेल टिपलाय. महत्वाचा झेल. पंकज नावाचं वादळ आता मैदानाच्या बाहेर येताना दिसतोय. ज्याने मॅचमध्ये एक षटकार ठोकला. काय मॅच पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. मॅच नंबर 2 आणि रोमहर्षकपणा या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर निकेतन आलाय. 12 धावा 20 धावा 3 विकेट. या अगोदर आपण पाहिलं 12 या धावसंख्येवरती 2 विकेट पडले आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने पूर्णपणे कमबॅक केलाय. 11 बॉल 20 ची गरज. पुढचा बॉल यावेळी आलाय निकेतन आणि निकेतन सुद्धा यावेळी त्याच पद्धतीने बॅक टू द पविलियन पाहायला मिळतंय. काय इंटरेस्ट या मॅच मध्ये वाढतोय. जबरदस्त कॅच. आणखीन एक विकेट डाऊन. रवींद्र ऑन अ हॅट्रिक चान्स. विकेट डाऊन. अरे जाणता राजा चषक भारी लय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी लय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी. जाणता राजा मानाचा सन्मानाचा अभिमानाची स्पर्धा सध्या आपण पाहता. जाणता राजा चषक खारडी 20 ला 4 धक्के आतापर्यंत लागले आहेत. 12 बॉलमध्ये 20 ची गरज असताना तर 10 मध्ये 20 पर्यंत गेल्यात. कारण पहिल्या 2 बॉलवरती रवींद्रनं विकेट मिळवल्यात. ज्याची चर्चा आपण प्रत्येक जण करतो की पहिल्या 12 बॉलमध्ये तुम्ही 20 बनवल्या होत्या. दुसऱ्या 12 मध्ये 20 बनवायच्या होत्या. पण अक्षयची त्याच्यामध्ये गोष्ट झाली होती. पहिल्या 12 बॉलमध्ये तुम्ही 2 विकेट गमावले होते. त्याच्यानंतर पार्टनरशिप झाली होती. आता मैदानाच्या मध्ये त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम गोलंदाजानं केलंय. ज्या इनिंगला ब्रेक लावायचा होता तो ब्रेक बरोबर रवींद्रनं लावलाय. आता रवींद्र ऑन हॅट्रिक वरती पोहोचलाय. 2 विकेट घेतल्यात. कॉन्फिडन्स वाढलाय. शिवनसई संघानं आता प्लॅनिंगमध्ये काही बदल केल्यात. बदल करणं गरजेचं आहे कारण कालांतरानं माणसामध्येही बदल होणं गरजेचं आहे. तसा क्रिकेटचा खेळ आहे त्यामध्येही तुम्हाला बदल करायचे असतात. जर बदल नाही केले मग बाकीच्या साऱ्या गोष्टींचा विचार विनिमय केला जाऊ शकतो. 20 ला 4 विकेट 2.2 चेंडू धक्के संपलाय. 10 बॉलमध्ये 20 ची गरज आहे. 10च्या डबल 20 करायच्या आहेत. 10च्या डबल 20 करायच्या आहेत. हवेमध्ये खेळलाय. रुपेचा फटका फसलाय. ओ माय गॉड. मैदानाच्या आतमध्ये झेलची जी संधी होती ऑन हॅट्रिक वरती रवींद्र होते. आता थोडे नाराज पण आहेत. त्याचं कारण आहे कारण तुमच्याकडे झेल घेण्याची संधी होती. बाकीचे खेळाडू देखील मात्र त्या गोष्टी सांगतायत बाबा ही एक सोपी साधी कॅच होती ते तुम्ही ड्रॉप केलाय. आणि अनेक वेळा पाहिले धनंजय हॅट्रिक वरती ज्यावेळी गोलंदाज येतो ना त्यावेळी ते हॅट्रिक हुकलीच जाते. जास्तीत जास्त वेळा कॅच सुटल्यात. जाणून बुजून कोणी कॅच सोडत नाही परंतु इथे हा कॅच सुटलाय. येणारे बॉल दर्शवितील या कॅचची किंमत. हा कॅच सुटलाय की मॅच सुटलाय. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर. चेंडू करते हवाई सफर. कॅच सुटल्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय मिस्टर रुपेशने. त्याच्या बॅटमधून येतोय जाणता राजा चषक षटकार.
मला रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला थँक्यू. मॅच 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 जिंकून दाखव सध्या रुपेश. अशीच गोष्ट मैदानाच्या मध्ये कृपेश आणि समीरी जोडी मैदानाच्या मध्ये आहे. कृपेशने काय केलं पहा पुन्हा एकदा. पुढे टाकलेला थोडा बॉल होता, त्याला फोर्स नाही केलं, मैदानाच्या बाहेर पाठवल्यात. म्हणून म्हणतात की ती एक कॅच क्रिकेटमध्ये किती निर्णायक असते ना, ती अगदी त्या क्षेत्ररक्षकाला जाऊन विचारा. समोरच्या दिशेने फटका पुन्हा खेळण्यात आला. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला. दुसरा धावेसाठी धावत होते, परंतु कृपेशने सांगितलं बाबा थांब. समीरला सांगितलं गाडीला योग्य वेळी योग्य ब्रेक लावायचा आहे, नाहीतर इन्सिडेंट होऊ शकत आहेत. आणि त्या ठिकाणी पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बॉल तर रवींद्रच्या हातामध्ये आला, परंतु तो जोपर्यंत कव्हर करेल फेकेल तोपर्यंत पाठीमागे तिथे मिस झाला आहे. एक धाव्याने संघाची धावसंख्या 29. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये जी सरासरी मेंटेन करायची आहे ना, जो रिक्वायर्ड रन रेट तो 10च्या घरामधून जवळपास आता पुढे जाताना पाहायला मिळतोय. आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी होते. दोघांमध्ये चांगला कॉलिंग झाला. यस नो अँड वेट, कुठे थांबायचं आहे कुठे धावायचं आहे या गोष्टीची चर्चा केली आणि त्या चर्चेनुसार इथे अपघात टाळला हेच म्हणू शकतो. समीर आलाय स्ट्राईकला. 200च्या स्ट्राईक रेटने सध्या फलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती तो खेळतोय. येणारे 7 बॉल 7 मध्ये पाहिजे 11ची गरज. हा बॉल फार निर्णायक आहे. बॉलिंग मार्कवरती रवींद्र तयार होत आहे. समीर करता हा पुढचा बॉल. या बॉलवरती हेलिकॉप्टर सारखा हा फटका खेळलाय. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकी केल्यानंतर सध्या 1 धाव कंप्लीट होते. एका धावेने टीमची धावसंख्या 3 ओव्हर 30 धावा झाल्यात. 10चाच अस्किंग रिक्वायर रन रेट होता जो मेंटेन करायचा होता, ते या 3 षटकांमध्ये मेंटेन केले. येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये पाहिजे 10. पुन्हा एकदा धनंजय सर मॅच 50-50 हाय व्होल्टेज आणि इथे मात्र तो मॅच ज्या पद्धतीने प्रेक्षकांना हवाय ना त्या प्रकारचा हा मॅच पाहायला मिळतोय. येणारे 6 बॉल 10ची गरज. तीन ओव्हरचा बरोबर खेळ संपला. 30/4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकताय डीपीएन सातत्यानं काही ना काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं तर अगदी ते चेकही केलं जातं. थोडंसं अगदी बाल बचावल्यात. शिरवली आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. जय हनुमान शिरवली आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप दोन्ही टीमच्या कॅप्टनना पण टॉस करण्यासाठी यावं. 3 ओव्हर 30 रन 4 विकेट. जसा उल्लेख केला की 10च्या सरासरीनं प्रति ओव्हर तुम्हाला 10च्या सरासरीनं चालायचं होतं. 3 ओव्हरमध्ये तुम्ही 30 केल्यात, आता 6 मध्ये करायच्यात बरोबर 10. तिथेही प्रति ओव्हर तुम्हाला आता त्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 10 घ्यायचे आहेत. आता 10 आला की 10 मध्ये नेहमी 10 का दम हा मैदानाच्या मध्ये दमखम दाखवायचा असतो. आता दमखम कोण दाखवणार? समीर कृपेश दाखवणार की संजय दाखवणार? एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. 40+ क्रिकेट जर पाहिलं तर भाताने मास्टर्स या टीम मधून आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ जे ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत आहेत त्यामध्ये खेळणारे खेळाडू आहेत मिस्टर संजय घरत आणि शिवनसाई गावचे उपसरपंच म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलेलं आहेत तेच गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. शेवटचे 6 बॉल 10 धावेची गरज आहेत. हे षटक सांगणार शिवनसाई जिंकणार की मैदानाच्या मध्ये बिनार जिंकणार. परंतु दोघांमध्ये खऱ्या अर्थानं आता ही टक्कर लागणार अक्षय, कारण 30ला 4 विकेट 6 मध्ये 10 काटेकी टक्कर आहे आणि इथे मात्र दोन्ही संघ त्याच उद्देशाने आल्यात. पहिला बॉल बॅटच्या आउटसाइड एज घेत पाठीमागच्या दिशेने शॉट थर्डमॅनला चेंडू निघून जातोय. 1 धाव येते आणि एका धावेने आता धावपळक पुढे येईल. टीमची धावसंख्या 31. येणारे 5 बॉल 9चा मॅच, जबरदस्त मॅच, रोमहर्षक मॅच, चित्त थरारक मॅच. येणारे 5 बॉल 9ची गरज. 5 बॉल 9 धावेची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच सध्या मैदानाच्या मध्ये, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या मध्ये अगदी प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो, कारण जवळपास 600च्या अगदी जवळपास प्रेक्षक वर्ग सध्या जोडले गेलेत, लाईव्ह ही मॅच पाहतायत. जसं उल्लेख केला की 2 तासामध्ये आपण 5000चा आकडा पार केला होता. त्यामुळे येणाऱ्या अगदी 6 दिवसांमध्ये ही जाणता राजा चषक खारडीची स्पर्धा आपण विचार विनिमय करतो की जवळपास 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी अगदी ही संपूर्ण स्पर्धा पाहायला हवी आणि तो प्रयत्नही होणार आहेत. 3.1 चेंडू 31/4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावेची गरज. 5 बॉलचा खेळ बाकी. कृपेशवरती जबाबदारी आहेत. 3 बॉलमध्ये 9 धावा त्यांनी बनवल्यात. आता 9 धावा बनवायच्या आहेत त्या येणाऱ्या 5 बॉलमध्ये आणि समीरनं 7 मध्ये 12 केल्या आहेत. 7-12 समीरच्या नावावरती आहेत, परंतु मैदानाच्या मध्ये पाहूयात
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन नाही झालं. सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. एक धाव येत आहेत, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 32.4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षयजी मॅच पुढे पुढे जाऊ लागलायत. आता येणारे बॉल 4च्या अधिकतम तुम्हाला डबल बनवायचे आहेत. बरोबर 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल. खराडीच्या गावामध्ये सुरू आहे जाणता राजा चषकाचा हा थाट. आणि नक्कीच त्याच अनुषंगाने समीर आलाय. स्ट्राईक केला 7 बॉलमध्ये 12 धावसंख्येवरती खेळतोय. 32 धावा, 4 विकेट, 3.2 चेंडू झाले. 4 बॉल 8, 1 का डबल या मॅच मध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन जागा बनवली. डिक्लर झोनच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि 2 धावा येतील. प्रत्येक बॉलवरती 2 धावा पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने हा फटका देखील येतोय. येणारे बॉल आहेत 3 मध्ये 6. हा मॅच पुन्हा पहा. 3-6 पुन्हा पहा, सर्वांनी पहा, DBN ला लाईव्हही पहा, कारण आता चित्त थरारक सामना सध्या रंगला आहे. 34ला 4 विकेट सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. जसं आपण पाठीमागे उल्लेख केला की पाठीमागे 2 आहेत. आता विचार विनिमय करायचा आहे. पाठीमागे डिक्लेअर मध्ये मारायचे आहेत, 2 घ्यायचे आहेत की मोठ्या फटकानं मॅच जिंकवायचं आहे. 3 बॉलमध्ये 6 धावेची गरज आहे. समीरनं 8 मध्ये 14 बनवल्यात. कृपेशनं 4 मध्ये 10 बनवल्यात. 34ला 4 विकेट. 3-6, 3 दुने 6. पाहूयात काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. 34ला 4 विकेट आहेत. गोलंदाज देखील थोडा वेळ घेत आहेत, कारण मैदानाच्या आतमध्ये हा निर्णायक सामना सध्या रंगतोय. एक चांगला बॉल गोलंदाजांना पुन्हा मॅच मध्ये घेऊन येणार. एक चांगला स्ट्रोक अगदी त्या मॅचच्या विजयाच्या तुम्ही जवळपास मॅच विनिंगच्या जवळपास जाणार. त्यासाठी सध्या हा विचार विनिमय केला जातोय. समीर, कृपेश थोडा वेळ घेतात. अक्षय वेट घेतलाय. बॅटर सेट होईल की समोरच्या संघाला अपसेट करेल की स्वतः अपसेट होईल, या गोष्टी पाहण्याच्या दृष्टिकोनातून आहेत. आणि 3 बॉल 6 पुन्हा एकदा तो आकडा येतोय धनंजय. सेट होण्याची आता वेळ नाहीये, कारण सर्व काही सेटच आहे तुमच्या समोर. आता हा अगदी हा मंच सेट आहे. 3 बॉलमध्ये 6 धावेची गरज. ओ हो, यावेळचा बॉल वेगवान बॉल. पाठीमागे विकेट किपर चुकतायत. राजेश गरज यांच्या हातामधून बॉल निसटलाय. पंचाने सांगितलंय 22च्या माध्यमातून धावा आल्यात. पहा, 2 बॉल 5 धावेची गरज. ज्या मॅचची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होते की या मैदानावरती शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाणार, आणि त्याच प्रकारचा हा मॅच अक्षयजी मैदानाच्या मध्ये आपल्या समोर येतोय. 2 बॉल 5चा मॅच. जबरदस्त मॅच. कृपेशला स्ट्राईक येते. एक कॅच कृपेशचा सोडला होता आणि त्यानंतर आता इथे सुद्धा एसटी रक्षक चूक करते. चुकीला माफी नाही आहे. स्ट्राईक रोटेट होते. जेव्हा जेव्हा कृपेशला स्ट्राईक केलंय तेव्हा तेव्हा संधीचं सोनं केलंय आणि गोलंदाजाने पूर्णपणे कमबॅक करून दिला या ओव्हरमध्ये. 2 बॉल 5ची गरज. हे 4 बॉल राहिले बॉलरच्या नावावर. काय हे 2 बॉल राहतील बॅटरच्या नावावर. येणारा हा पुढचा बॉल. 2 मध्ये 5ची गरज. अगोदरच बॅट फिरवली आणि इथे हा बॉल अप्रतिम काय रीड केला जातोय बॅटरला. फॅन्टास्टिक डिलिव्हरी. 1 बॉल 5चा मॅच. म्हणून सांगितलं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत हा मॅच रंगणार. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाही. 1 बॉल 5ची गरज. 1 बॉल 5 धावेची गरज आहे. काटोकी टक्कर मैदानाच्या मध्ये सुरू आहे. जसा उल्लेख केला की संजयची गरज. अनेक या खेळाडूंना मैदानाच्या मध्ये अशा अनेक मॅचेस पाहिलेल्या आहेत. 40+ क्रिकेट तो खेळतोय. अनुभव त्याच्याकडे मात्र खूप सारा अनुभव आहे. डाणका अनुभव त्याच्याकडे आहेत. आणि शेवटचा बॉल वरती आता ही मॅच गेलेली आहे. 5 धावेची गरज आहे. खास करून जाणता राजा चषकामध्ये रंगणारा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय, कारण शेवटच्या बॉलवरती 5 बनवायचे आहेत. 5 बनवायचे असतील तर षटकार तुम्हाला मैदानाच्या मध्ये ठोकावा लागणार आहेत. 1 बॉलमध्ये 5. प्लॅनिंग विचार विनिमय मैदानाच्या मध्ये केले जात आहेत, परंतु नेहमी अक्षयजी म्हणतात वेळ साथ देते. मग वेळेला सर्व काही होणं गरजेचं आहे. जास्त वेळ कोण घेतं हाही विचार विनिमय मैदानाच्या मध्ये केला जातोय. कधी कधी काय होतं माहिती का, आपण वेळ स्पेंड करतो, मग तो वेळ तुमचा चांगला असतो की वाईट असतो ती येणारी वेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असते. त्यामुळे चांगलं सुरू आहेत. आता शिवनसई थोडा वेळ घेतलाय बाबा. या वेळेमध्ये आता अभाव दिसणार मैदानाच्या आतमध्ये की त्याचा प्रभाव काही वेगळा दिसणार. पाहूयात. 1 बॉलमध्ये 5 धावेची गरज आहे. संजय पुन्हा तयार आहेत. शेवटचा बॉल नीट टाकायचा, चांगला टाकायचा. दुसऱ्या बाजूला कृपेशला चांगला मारायचा आहे. पाहूया काय घडणार. ओ हो, म्हटलं की एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे संजयजी, आणि त्यांच्या माध्यमातून टाकलेला हा सुंदर बॉल पाहायला मिळाला. धावा डिपेंड करायच्या होत्या शेवटी 10, फक्त धावा दिल्या 4 आणि 35ला 4 फक्त धावा दिल्या 5 आणि बरोबर 5 धावेनं जवळपास 4 धावेनं हा मॅच जो आहे तो मॅच मात्र त्या ठिकाणी विनिंग करण्यात आलाय. अभिनंदन टीम ओम साई, गावदेवी, शिवनसाई संघ. आपण हस्तांदोलन कराही विनंती आहेत. शेकंड करा. दोन्ही संघाला विनंती आहेत आपण त्या ठिकाणी शेकंड करा.
दोन्ही टीमला विनंती असेल आपण लाईनअप मध्ये सेकंड करायचं. संजयजी लाईनअप मध्ये या. परंतु जय हनुमान बिनार आपण देखील या मॅच मध्ये खूप चांगली टप दिलीत. ओमसाई गावदेवी शिवनसेने देखील मात्र खूप छान पद्धतीने खेळ केल्यात. दोन्ही संघाचा मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. टीम जय हनुमान बिनार टीमचा मॅच समरी स्क्रीनवरती आपण काही वेळामध्ये प्रेक्षकांना दाखवणार आहोत. पुढील मॅचचा टॉस अक्षयजी साठम त्या ठिकाणी जॉईन होणार आहेत, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतील. जय हनुमान शिरवली संघ आणि धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप दोन्ही टीमचे कॅप्टन या. सर्वात आधी पहा मॅच समरी. दीपकनं 12 मध्ये 20 बनवल्यात, प्राक्तनच्या 4 मध्ये 7, ओमकारच्या 5 मध्ये 7, रवींद्र 1, 39 ला 4, पंकजचं 1 षटक 7 धावा 2 विकेट, किरणचं 1 षटक 6 धावा 1 विकेट, ओमकारचं 1 षटक 7 धावा 1 विकेट, समीरचं 1 ओव्हर 15. त्याच्या अगेन जय हनुमान बिनार संघ आपण पाहिलं तर समीर 9 चेंडू 14, कृपेश 6 चेंडू मध्ये 10, पंकजच्या 3 मध्ये 7, किरणच्या 4 मध्ये 1. अगेन्स्ट गोलंदाजी करताना रवींद्रचं 1 षटक 10 धावा 2 विकेट. त्याच्यानंतर ओमकारचं 1 षटक 11 धावा 2 विकेट, राहुलचं 1 षटक 8 धावेचं, संजयचं 1 षटक 4 धावेचं. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. 12 बॉल 20 धावा ज्या खेळाडूच्या अगदी बॅटमधून